नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच भारतीय पोस्ट ऑफिस अंतर्गत आता पदभरती निघालेली आहे. पदसंख्या असणार आहे 28,740. यामध्ये तुमची कोणती एक्झाम न घेता तुमचं 10वीच्या मार्कावरती तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत भारतीय नौदल सेनेअंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक देत आहे, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात, पण त्यापूर्वी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन भरती येतील त्याची अपडेट मी तुम्हाला देतच नाही. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण भारतीय पोस्ट ऑफिसची जाहिरात दिसत आहे. बघा वेकेन्सी असणार आहे GDS भरती 2026. ऑर्गनायझेशन नेम असणार आहे डाक विभाग. पोस्टचं नाव असणार आहे ग्रामीण डाक सेवक, ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर. त्यानंतर इथे टोटल नंबर ऑफ वेकेन्सी असणार आहे 28,740. ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. येथे भारतातील सर्व विद्यार्थी मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट येथे अप्लाय करू शकता. बघा पर मंथ तुम्हाला सॅलरी ही 10,000 ते 29,380 पर्यंत भेटणार आहे. एज लिमिट ही तुमची मिनिमम 18 वर्ष असणे आवश्यक असणार आहे आणि मॅक्झिमम 40 वर्ष असणे आवश्यक असणार आहे. ॲप्लिकेशन फी ही जनरल आणि OBC करता 100 रुपये आणि SC ST आणि PWD कास्टसाठी येथे कोणती ॲप्लिकेशन फी घेतली जाणार नाही आहे. बघा आता तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुमची कोणती येथे एक्झाम न घेता फक्त तुमच्या 10वीच्या मार्कावरती तुमचे येथे मेरिट बेस सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे की कोणत्या राज्यामध्ये किती वेकेन्सी रिक्त आहेत. तर बघा आंध्र प्रदेशमध्ये 1,060 वेकेन्सी रिक्त आहेत. बघा महाराष्ट्रामध्ये किती वेकेन्सी रिक्त आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वेकेन्सी रिक्त आहेत ते म्हणजे 3,553. मित्रांनो, मी तुम्हाला इथे फक्त महाराष्ट्राच्या आणि आंध्र प्रदेशच्याच वेकेन्सी सांगितल्या. तुम्हाला जर संपूर्ण राज्याच्या जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि नंतर बघू शकता. बघा आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि तुमचं 10वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे. तर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 20 जानेवारी 2026 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 14 फेब्रुवारी 2026 असणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक, नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण यासाठी पात्र असणार तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा.